तर सदाफुलीचे चित्र रेखाटलेले आपल्याला काय करायचं आता हे चित्र तुम्हाला आजच्या चित्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे चित्र आहे की आपल्याला सोप्या पद्धतीमध्ये कसं काढता येईल याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्याला सोपं कसं करता येईल हे बघायचं आहे। म्हणजे आज आपण जसं रेखाटन आहे ते रेखाटन आपण या बाजूला आपल्याला रेखाटन करायचं आहे। तर हे रेखाटन करताना कशा पद्धतीने रेखाटन केलेलं सोपं कसं करता येईल यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करतोय। हे प्रत्येक चित्र आपल्याला हे चित्र आहे हे चित्र सोप्यामध्ये कसं करता येईल यासाठी आपण या ठिकाणी तयारी करणार आहोत। चला सुरुवात करूया। बघा हे सदाफुलीचे चित्र आहे। आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला याचं रेखाटन बघा। रेखाटन पाहत असताना तुम्हाला एकदा सदाफुलीचा आकार या ठिकाणी फुल बघून घ्या की 1 2 3 4 5 5 पाकळ्या या ठिकाणी सदाफुलीला आहेत। तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे अगोदर एक लक्षात ठेवा इथं काय करायचं आहे अगोदर हा आकार जो असतो तो हा आकार तुम्हाला काय करायचा सिंपल मध्ये हा आकार अगोदर काढून घ्यायचा। वरच्या बाजूचा जो हा आकार असतो ना तर हा आकार तुम्हाला काय करायचा अगोदर या पद्धतीमध्ये आपण एक सर्कल काढलेला आहे। एक दुसरी स्टेप तुम्हाला आता खालचा भाग काढायचा आहे तर तुम्ही यासाठी एक रेष सरळ या पद्धतीने घेऊया। आता बघा तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला 5 पाकळ्या काढायच्या आणि त्यानंतर पानं काढायचे। सुरुवातीला आपण काय करणार इथं आपण एक सर्कल या ठिकाणी करणार छोटस। हे पाकळी आपण या पद्धतीने द्यायचं आहे याला टच करून द्या असं त्यानंतर इथून टच करून घ्या असं त्यानंतर या भागाची एक पाकळी इथं दाखवा त्याच्यानंतर ती एक पाकळी इथे दाखवा। ह्या झाल्या 4। एखादी पाकळी तुम्हाला वाटलं तर इथे छोटीशी एखादी दाखवला तरी चालेल। बघा आता हेच तुम्हाला ड्रॉइंग मी काय करतो असं न दाखवता डायरेक्ट तुम्हाला या पद्धतीने दाखवतो। बघा दुसरी पाकळी तिसरी चौथी हे 5 पाकळ्या याच्यामध्ये असाच आकार आहे। याच्यामध्ये थोडासा आकार चेंज झाला परंतु पाकळ्याचा एक आकार लक्षात ठेवायचा। ही जी पाकळी असते तर या पद्धतीने ह्या पाकळीचा एक आकार असतो हे लक्षात घ्या। हे सगळ्याच तुम्हाला या बाजूने सेम काढायचं फक्त परस्पर काढायचं आहे। आता काय करणार आपण या बाजूला काय करणार खाली रेष घेणार। जसे तुम्हाला काय करायचं सुरुवातीला जी पानं तुम्हाला याला डबल घ्या तुम्हाला जेणेकरून याचं जी आपल्याला डेट या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला सरळ काढून घ्या दोन जोडीमध्ये। आता आपल्याला पानं या ठिकाणी लावायचे। हे एक पान इथं दुसरं इथं एक तिसरं पान दाखवा। एखादं खाली पडलं असतं तर ते पान तुम्ही दाखवू शकता। बघा याला काय करायचं तुम्हाला हे एक पान दुसरं या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हे फूल जे आहे ते सदाफुलीचं फूल आपल्याला तयार करता येईल। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं याचं रेखाटन या पद्धतीने। तुम्हाला वाटलं मला याच्यापेक्षा आणखी सिंपल करायचं आहे याच्यामध्ये सिंपल करायचं तर तुम्ही एक लक्षात घ्या हे पहा तुम्हाला अगोदर आयडिया सांगतो। एक सर्कल या पद्धतीने करून घ्या आणि सरळ रेष मारून घ्या। इथं तुम्हाला काय करायचं आहे या रेषेला फक्त टच करायचा पहिली पाकळी त्यानंतर दुसरी इथं टच करून घ्या तिसरी इथं टच करून घ्या चौथी याला म्हणजे हे झालं तुमचं परस्पेक्टिव्ह मध्ये एकदम आय लेवलच्या हिशोबाने वरतून न पाहता आपण आय लेवलच्या हिशोबाने। त्याच्यानंतर काय करा हे डबल दाखवून द्या। असं केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे त्याचे पानं काढायचे। हे 1 हे 2 पानं भरपूर असतात एकमेकांमध्ये आच्छादन तुम्हाला करता आलं तर ते दाखवा। हे पाठीमागे तुम्हाला दाखवायचं असेल त्यानंतर वरती छोटे दाखवा खाली तुम्हाला मोठ्या स्वरूपात दाखवायचे पाठीमागं पाणी येत आहे तर या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता। म्हणजे एखादं चित्र आपल्याला सोपं कसं करायचं आहे आजपासून आपण हे व्हिडिओ तयार करणार आहोत की म्हणजे आपल्याला सोपं चित्रकला सोपी चित्रकला कशी काढता येईल म्हणजे या चित्राचं या ठिकाणी अशा पद्धतीने रेखाटन करून आपल्याला सोपं कसं करता येईल हे चित्र या ठिकाणी बघायचं। चला आता आपण कलर काम करू। बघा कलर काम करताना याच्यासाठी आपल्याला अगोदर काय करायचं गुलाबी रंग जो असतो तर या ठिकाणी गुलाबी रंग तयार करायचा आहे। गुलाबी मध्ये आपल्याला बघा
यामधला सगळ्यात हा लाईट कलर आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर ना याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये थोडासा आपल्याला डार्क रंग द्यायचा. नंतर हा झाला एक आपल्याला पर्पल जांभळ्यामधलं या ठिकाणी टोन काढायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये ग्रीन आपल्याला खाली पानं जे आहेत ते ग्रीन मध्ये दाखवायचं आहे. हे पहा हे झालं. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला सिंपल मध्ये आपण दाखवलेले. त्याच्यानंतर काय करायचंय, आता थोडंसं डार्क मध्ये आपल्याला दाखवायचं. काही पार्ट हा डार्क मध्ये तुम्हाला दाखवता ते बघा. डार्क या रंगाचा डार्क रंग तुम्हाला निवडायचा आहे. सपोज हा डार्क रंग तुम्हाला निवडायचा असेल तर तुम्ही काय करा, याच्यात थोडासा डार्क रंग घ्या. हे पहा काही भागामध्ये तुम्ही डार्क रंग करू शकता. तुम्हाला वाटलं आणखी याच्यामध्ये लाईट आहे तर लाईट निवडू शकता तुम्ही.